नमस्कार, मी हेमंत देसाई. शिवसेनेच्या स्थापनेस 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून शिवसेना ही केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जी असली शिवसेना आहे, त्या शिवसेनेचा 60 वर्ष पूर्ण आली. म्हणून आज षण्मुखानंदमध्ये सोहळा पार पडला. मी नुकताच एक तास झाला त्याला, तिथून मी निघालो आणि लगेच हा व्हिडिओ करायला बसलोय. एकनाथ शिंदे यांचाही मेळावा झाला आणि तोही शिवसेनाचा 60वा अशा प्रकारचा मेळावा असं ते म्हणतात. माझ्या मते त्यांचा हा चौथा वर्धापन दिन आहे. म्हणजे 4 वर्ष झाली त्याला, 5वा वर्धापन दिन असं म्हणू आपण. एकनाथ शिंदेचा त्यांचा पक्ष अजून पाळण्यात आहे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष हा प्रगल्भ अवस्थेत आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत खणखणीत भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला असं वाटतं का की असं उदासवाणं, असं गंभीर अशा प्रकारचं काही वातावरण आहे किंवा असा काही मूड आहे. आम्ही अत्यंत झुंजार वृत्ती घेऊन इथे उभे आहोत, लढायला तयार आहोत आणि आम्ही अजिबात खचलेलो नाही. आम्ही अजिबात माघार घेणार नाही आणि आमची वाटचाल अशीच तेजस्वी पद्धतीने चालू राहील, असा एक प्रकारचा संदेश त्यांनी दिला. षण्मुखानंद हॉल खच्चून भरलेला होता आणि जे शिवसैनिक होते ते महाराष्ट्रभरातून आले होते. मला अनेक नेते भेटले, उपनेते भेटले, शाखा प्रमुख भेटले वेगवेगळ्या जिल्ह्यातले, आणि ते सगळे रापलेल्या चेहऱ्यांचे, काबाड कष्ट करणारे आणि तळागाळातून वर आलेले असे होते. कुठेही त्यांच्या मागे पुढे सत्तेचं वलय नव्हतं किंवा सत्तेमुळे जे मानदेय येतं, जो आळस येतो किंवा माजही येतो, तो कुठेही दिसत नव्हता. आणि त्यांना हवा होता की आपल्या नेत्याचा एक लढाऊपणा, आणि तो लढाऊ संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी 6 सभा, किमान काही ठिकाणी 10 सभा घेतल्या. जे खासदार 6 पळाले त्यांच्यासह जे 9 खासदार आले आणि 1 खासदार त्यांचा थोडक्या मताने पराभूत झाला, त्या सगळ्यांसाठी मी 6 ते 10 सभा घेतल्या आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी काम केलं. पण तरी देखील ते निवडून आल्यानंतर आता ते म्हणतात की मी भेटत नाही, मी संवाद साधत नाही. मग ते आले कसे निवडून, असा उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर देता येणार. कारण या मंडळींनी सोयीचा युक्तिवाद केलेला आहे. तो असा की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, उद्धव ठाकरे आमच्याकडे येत नाहीत. त्यांच्याकडे येण्याची गरज आहे का नाही हे आपण म्हणतो, पण मुळात उद्धव ठाकरे तिथे गेल्याशिवाय ते निवडून कसे आले? हे 6 खासदार असे होते का पराक्रमी की घरात बसून किंवा कोणाच्याही मदतीशिवाय निवडून आले असते? ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावावरती निवडून आलेले आणि कृतज्ञपणा करून ते पळालेले आहेत. या सगळ्या 6 खासदारांवरती मी आज एक फेसबुकवर लेख लिहिलेला आहे आणि प्रत्येकाची कथा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. प्रत्येक खासदारांनी उद्धव ठाकरेंची कशी स्तुती केली होती, त्यांच्यामुळेच आम्ही निवडून कसे आलो, उद्धव ठाकरे किती प्रेमळ आहेत, उद्धव ठाकरे किती मदत करतात, उद्धव ठाकरेंनी किती महत्वाची कामं केलेली आहेत लोकांसाठी, ते सर्वांना कसे भेटतात असंही म्हणालेले आहेत आणि तेच आज असं बोलतात. हे झालं. आणि उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं, आणि ते पूर्वीही सांगितलं होतं त्यांनी, की ज्यांच्याशी मी इतकी वर्ष मैत्री केली त्या भाजपने माझ्याशी दगाबाजी केली. एवढंच नव्हे तर माझ्याशी नीट व्यवहार केला नाही. उलट ज्यांचा माझा काहीच संबंध नव्हता, ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी महाविकास आघाडी असताना माझ्याशी चांगला व्यवहार केला. त्यांनी सांगितलं की काँग्रेसने आणि आमचे वाद झाले, काही भांडणं झाली, ती होतात, थोडीफार फोडाफोडी होती, पण अख्खा पक्ष गिळंकृत करणं
किंवा पक्ष फोडणं मास लेवलला हे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदेनी जरी, मी त्यांच्या सभेचे हायलाइट बघितले, दर 2-4 वाक्यामागे नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंवर प्रहार केले असले तरी आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या त्यांनी एकनाथ शिंदेना तसं टार्गेट केलं नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतंय की एक उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ जात आहेत, तसं झालेलं नाही. त्यांनी थेट भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे पक्ष फोडतोय, तृणमूल काँग्रेस, ममता दिदी या लोकांमध्ये फिरणाऱ्या त्यांचाही पक्ष फोडला. आणि त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की 3.5 लाख सुरक्षा दलं, वेगवेगळे पोलीस फोर्सेस तिकडे पाठवले. कशासाठी पाठवले? उद्धव ठाकरे म्हणाले की ते सीमेपाशी पाठवा, तुम्ही दहशत निर्माण करण्यासाठी निवडणूक काळात 3.5 लाख फोर्स पाठवला तिकडे. म्हणजे कशा प्रकारे जिंकून घ्यायची, निवडणूक जिंकायची याचं एक तंत्र भाजपने विकसित केलंय. उद्धव ठाकरे म्हणाले की मातोश्रीवरती ज्या प्रकारे यांची नजर आहे भाजपवाल्यांची, जसा त्यांचा फुल रोख असतो तसा रोख काँग्रेसचा कधीही नव्हता. आणि या निमित्ताने सांगायला पाहिजे की बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे पहिल्यापासून संबंध चांगले होते. जे एकनाथ शिंदे म्हणतात की ज्या काँग्रेसने तुमचा पक्ष फोडला त्यांच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलता आणि आमच्या धनुष्यबाणाबद्दल वाईट बोलता. तुम्ही धनुष्यबाण तुम्ही कशा प्रकारे खेचून घेतलाय तुमच्याकडे हे शिंदे पुन्हा पुन्हा तेच सांगायची गरज नाही. आणि काँग्रेसने जरी पक्ष फोडला असला, म्हणजे केव्हा छगन भुजबळांना फोडलं त्यावेळी एकनाथ शिंदे पक्षात असतील. आणि त्यानंतर जेव्हा काँग्रेस बरोबर मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले होते तेव्हा एकनाथ शिंदे होते. आज नीलमताई गोरे असे म्हणाले की काँग्रेसच्या बरोबर कसे काय गेले ते, आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं. अरे नीलमताई या महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेत होत्या ना, कालपर्यंत होत्या ते शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर. तेव्हा त्यांना आठवलं नाही की काँग्रेसशी सहकार्य करणं चुकीचं म्हणून. ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पण शरद पवारांच्या बरोबर काम केलंय नीलमताईंनी, आणि शरद पवार हे मूळ काँग्रेसचे. त्या काँग्रेसबद्दल दुगाड्या झाल्या. काँग्रेस जणू काही पाकिस्तानात जन्मलेला पक्ष आहे का? ही गोष्ट महत्वाची आहे. दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंनी सांगितली की ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सांगितलं की मला आणि आदित्यला सांभाळा, त्याप्रमाणे मी सांगतो की आदित्य ठाकरेला तुम्ही सांभाळा. आणखीन एक गोष्ट सांगितली, अनेकांना वाटतं की मातोश्रीवरती आरोप केले जातात, परंतु मातोश्रींनी काय सहन केलेलं आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केला त्याच्याही अगोदर प्रबोधनकार ठाकरे यांना त्यांचा काय म्हणतात घर, त्यांचं बिराडच त्यांच्या खांद्यावर असायचं. म्हणजे सगळं इकडून तिकडे गावाला, वेगवेगळ्या गावाला ते जायचं. आणि अनेक ठिकाणी त्यांना त्यांच्या मतांमुळे, क्रांतिकारी मतांमुळे, पुरोगामी मतांमुळे गावं सोडायला लागली, घरं सोडायला लागली. हे सहन केलं त्यांनी. आणि त्यांचे वडील जेव्हा प्लेग होता त्या प्लेगच्या वेळी अनेकांच्या मदतीसाठी ते धावून गेले आणि त्यामध्ये त्यांना भोगावं लागलं सगळं. बाळासाहेब ठाकरे यांना सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला. तो संघर्ष हा त्यांनी 1969च्या सीमा प्रश्नाच्या आंदोलनामध्ये संघर्ष केला. बाळासाहेब तुरुंगातही गेले होते. आणि त्यानं सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड संघर्ष, प्रचंड आरोप त्यांना सहन करावे लागले. बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सुंदरसिंग भंडारी, मला आठवते उपाध्यक्ष भाजपचे, त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, म्हणून ते घाबरले. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की हे पळाले, यांनी कानावर हात ठेवले. पण बाळासाहेबांनी सांगितलं की ते जर
पाडली असेल तर, आणि ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. होय, आम्ही पाडली. बाबरी मशीद ज्या पद्धती पाडली त्याच्याबद्दल मी वारंवार टीका केली, तो भाग वेगळा. परंतु त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये अडवाणींबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव होतं. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांना प्रचंड सोसावं लागलं, प्रचंड टीका सहन करावी लागली. नारायण राणेंचा त्यांचा संघर्ष झाला, त्याप्रमाणे गणेश नाईकांचा संघर्ष झाला नाही. गणेश नाईक बाहेर पडले, पण त्यांनी मातोश्रीवरती अशा प्रकारचे कुठलेही आरोप केले नाही. बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आदराचीच भावना. पण नारायण राणे यांनी बाळासाहेबांवरती सुद्धा आरोप केले. ते म्हणतात बाळासाहेबांबद्दल फार त्यांचं प्रेम उतू जातं, पण बाळासाहेबांवरती सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या चिरंजीवांनीही केले होते. आदित्य ठाकरे यांच्यावरती नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी वाटेल ती भाषा वापरलेली आहे. हे सगळं सातत्याने सहन केलं उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी, रश्मी ठाकरे यांनी. सुशांत राजपूत, त्याच्यानंतर दिशा सॅलियन याबाबत आदित्य ठाकरेंवरती गलिच्छ आरोप करण्यात आले आणि अन्य काही आरोप करण्यात आले. चोहो बाजूनी सातत्याने दगड मारावे तशा प्रकारची टीका, टिंगल, उपहास त्यांचा केला गेला. हे त्यांनी सहन केलं. कुठल्याही प्रकारे हिंसक प्रतिक्रिया दिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये दहशत होती, त्यांची शिवसेनेची दहशत होती आणि हिंसक प्रतिक्रिया अनेक वेळा झाली. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव तसा नाही आहे. त्यामुळे ज्यांनी गद्दारी केली त्यांना जायचं तर जा असं ते म्हणाले. कुठेही हल्ला केला नाही त्यांनी. आजही या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, ते महत्वाचं आहे की ज्यांना आपण निवडून आणलं त्यांना तुम्ही जाब विचारणार की नाही. आणि ज्या 6 लोकांनी आत्ता आणि याच्या अगोदर जे 2022 साली एकनाथ शिंदेबरोबर ज्यांनी गद्दारी केली, ते जेव्हा मातोश्रीवरती किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरती आरोप करतात तेव्हा त्याला तुम्ही उत्तर देता का नाही, आणि द्यायला हवीत अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. एक प्रकारे ही आज या सभेमध्ये हजर असलेल्या अनेक शिवसैनिक मातोश्रीच्या मागे आहेत, पण अनेक नेते गप्प राहिलेले होते मातोश्रीवरती, जे आजही शिवसेनेमध्ये आहेत उद्धव ठाकरे. जेव्हा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पक्षावरती आरोप होतात वाटेल ते, त्यावेळी त्यांच्या बाजूने किल्ला लढवायला सगळे नेते उभे राहत नाहीत. काही जण म्हणतात नको बाबा आपण भानगडीत पडायला असतो. ही कातडी बचाव भूमिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही नेत्यांनी सुद्धा सोडून दिली पाहिजे, अशी उद्धव ठाकरेंची अपेक्षा असावी. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभा संपताना शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि मला याची शक्यता वाटत होती, मी काही जणांना बोलूनही दाखवलं की उद्धव ठाकरे म्हणाले की मातोश्रीवरती आणि माझ्यावरती अनेक आरोप होत आहेत, आणि ज्यांना वाटते की हे आरोप खरे असतील आणि मी पद सोडावं असं वाटत असेल तर मी हे पद सोडायला तयार आहे. आणि ज्या कोणाला सामान्य शिवसैनिक इथे असलेला किंवा बाहेरचा आपला शिवसैनिक, त्याला सुद्धा पक्षप्रमुख करायला मी तयार आहे, मी बाजूला होतो. पण कुठल्याही उपटसुंभ किंवा कुठलाही जो वाट लावेल शिवसेनेची बदनामी होईल असं काही करेल, अशाकडे मी सोपवणार नाही पक्ष संघटना. पण मी सोडायला तयार असं ते म्हणाले. मला पदाचा मोह नाही असंही त्यांनी सांगितलं. पद त्यांनी 2019 साली ते मुख्यमंत्री कसे झाले हे सांगितलं नाही. अनेक जण, मी जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू घेतोच मी ती, आणि एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करतो, तेव्हा 2019ची आठवण करून देतो. मग 2019 साली उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला वगैरे, त्या गोष्टीबाबत मी सविस्तर लिहिणार आहे की उद्धव ठाकरेंनी तसं का केलं
आणि ते तसं करायला का प्रवृत्त झाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायला का प्रवृत्त झाले, हा वेगळा विषय. मुद्दा असा की उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मी सोडायला तयार आहे. त्याबरोबर संपूर्ण षण्मुखानंद हॉलमध्ये बाल्कनी, 2 बाल्कनी आहेत, त्या सगळे शिवसैनिक त्वेषाने उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, असं चालणार नाही, आम्हाला तुम्ही हवा. जोरदार घोषणा झाल्या आणि संपूर्ण सभास्थानावरचं वातावरण हे गंभीर झालं, भाऊक झालं. मी बघितलं, सुषमाताई अंधारे असतील, त्या भाऊक झाल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांचा कंठ दाटून आला. अनेक नेत्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं मी. आणि मी सभा संपल्यानंतर मला काही महिला शिवसैनिक भेटल्या आणि त्यामुळे साहेब काय बोलून गेले, असं कसं आम्हाला सहन होणार आहे, हे बरोबर नाही, असं नाही असं नाही चालणार. अशा पद्धतीने त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन त्या काही बायकांना, महिला शिवसैनिकांना काय काय बोलावं हे सुचेना. माझ्याशी बोलताना अनेकींचा कंठ दाटून आला. ही सभागृहातली प्रतिक्रिया होती. आणि कुठेही त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या याच्याबद्दल काही तीव्र टीका केली नाही, ज्याला म्हणतो की आक्रमक टीका केली नाही. भारतीय जनता पक्षावरतीच टीका केली. ते पक्ष कशा प्रकारे पळवतात, काय पाहिजे तुम्हाला अजून, पक्ष का फोडताय तुम्ही, सगळं तुमच्याकडे आहे ना आता, अशा प्रकारची टीका त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली, शिंदेवरची नाही. आणि त्या शिंदेच्या मेळाव्यामध्ये मात्र उद्धव ठाकरेंना जास्त टार्गेट करण्यात आलं आणि त्यांनी नरेंद्र मोदींची भाडगिरी त्या संपूर्ण मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणे केली. याचा अर्थ त्यांचा पक्ष जो आहे तो भाजपची बी टीम आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले, पण काँग्रेसची बी टीम नव्हती ती. आणि जे सांगण्यात आलं की आता पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितलं, आणि भाजपवर 30 वर्ष संसार केला, आम्ही भाजपवर गेलो का, आणि 2.5 वर्ष केवळ काँग्रेसबरोबर गेल्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार असा खोटा बोगस प्रचार केला जातो. याच्याबद्दल खणखणीतपणे टीका उद्धव ठाकरेंनी केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाषणातलं जे आपण राजीनामा देण्याचे पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवली, आणि ते नाटक नव्हतं, कारण मुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांनी तसं सोडलेलं होतं. आता इथे महत्वाची गोष्ट सांगायची, 1977 साली जनता पक्षाची राजवट आली आणि त्यानंतर जनता पक्षाचं वातावरण होतं. विधानसभेमध्ये सुद्धा जनता पक्षाचा विजय झाला आणि मुंबई महानगरपालिकेवरती आता यावेळी आम्ही भगवा फडकवू असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. म्हणजे जनता पक्ष येवो, काँग्रेस येवो, पण आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू. पण शिवसेनेच्या जागा वाढण्याच्या ऐवजी 40 होत्या जागा, त्या कमी झाल्या. आणि बाळासाहेब म्हणाले की मी तुम्हाला शब्द दिला होता की भगवा फडके नाही फडकू शकला, मी राजीनामा देतो, जय महाराष्ट्र असं म्हटल्याबरोबर बाळासाहेब हे चालणार नाही, आमच्या प्रेतावरनं तुम्हाला जावं लागेल, अशा प्रकारच्या घोषणा, भावना प्रधान अशा प्रकारच्या घोषणा अनेक शिवसैनिकांनी दिल्या. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक वर्षांनी ज्यावेळी उद्धव आणि राज ठाकरे यांचं नाव शिवसेनेच्या राजकारणात, शिवसेनेच्या एकूण रोजच्या व्यवहारामध्ये यायला लागलं, त्यावेळी माधव देशपांडे नावाचे शिवसेनेचे एक नेते होते. त्यांनी असं सांगितलं की हे म्हणजे घराणेशाहीच लागतायत आणि बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचा विनाश करतील वगैरे, अशा प्रकारची टीका त्यांनी केल्याबरोबर बाळासाहेबांनी सामनामध्ये अखेरचा जय महाराष्ट्र असा करून मी आता शिवसेना प्रमुख पद सोडतो असं सांगितल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे जमले मातोश्रीवर. असं चालणार नाही असं ते म्हणाले. आणि त्यानंतर बाळासाहेबांना आपला राजीनामा मागे घ्यावा लागला. एवढं शिवसैनिकांचं प्रेम त्यांच्यावरती. बाळासाहेबांनी शिवसेना सोडण्याची नुसती भाषा केली तरी सुद्धा अनेक शिवसैनिकांना सहन व्हायचं नाही ते.
बाळासाहेबांवर कोणीही टीका केली तर ती सहन होत नसे, पण बाळासाहेबांनी राजीनामा देऊ केल्यावरती तर शिवसैनिक भावना प्रधान होत असत आणि तशाच प्रकारची भावना प्रधानता उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यानंतर दिसली. बाळासाहेबांचं नेतृत्व खूपच मोठं होतं आणि उद्धव ठाकरे म्हणाले की बाळासाहेबांच्या बरोबर बाळासाहेबांची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. मला माहिती आहे की माझी योग्यता काय. उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे माझे वडील असल्यामुळे आणि ते शिवसेना प्रमुख असल्यामुळेच माझं महत्व आहे हे मी जाणतो. उद्धव ठाकरे कधीही स्वतःला फार मोठं समजत नाही, पण तरी देखील उद्धव ठाकरे यांची संपूर्ण जी देहबोली आज पाहिली तर ते कूल होते, रिलॅक्स्ड होते. आणि केवळ तेच नाही, अरविंद सावंत असतील, राजाभाऊ वाझे असतील, जे अतिशय साधा माणूस आहे त्यांचा सत्कार झाला स्टेजवरती, संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील आणि असंख्य नेते शिवसेनेचे आमदार हे आज व्यासपीठावरती सभागृहात होते. त्या सगळ्यांचीच अशी इच्छा दिसली की उद्धव ठाकरेच तिथे असले पाहिजे पक्षप्रमुख म्हणून, त्यांच्याशिवाय चालणार नाही. आणि उद्धव ठाकरे यांचं जे भाषण होतं ते आज उमेद जागवणारं होतं. आता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की या पुढच्या भाषणामध्ये, आता हे 6 माणसं गेली, आमदार खासदार गेले, त्यांना जाब विचारण्याचं काम करतानाच आज एका कवीने, चंदन शिवे नावाच्या कवीने अप्रतिम भाषण केलं आज. आणि त्या भाषणानंतर, भाषणाच्या अखेरीस आणि मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांना लोकांमध्ये फिराता आणि पक्ष वाढवा अशा प्रकारचं आवाहन केलं. ते आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं असावं असं वाटलं. सर्व सभागृहाची तशी इच्छा होती असंही दिसलं आणि त्यामुळे त्या चंदन शिवे यांचं अप्रतिम भाषण झालं. त्यांनी जे मुद्दे मांडले त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करायला लागेल, पण ती जी भावना होती ती सर्वसामान्य शिवसैनिकांची भाषा होती. आणि या पुढच्या काळात आदित्य ठाकरेंनीच नव्हे तर सर्व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी जे शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालाच्या आधारभावांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न, उदाहरणार्थ पुण्यामध्ये एकाड एक दिवस पाणी आहे, पुणे शहरामध्ये, त्याचबरोबर आज लघुउद्योगांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न घेऊन लोकांसमोर गेलं पाहिजे. आज सर्वसामान्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिक, त्याला काम हवं आहे, त्याला कार्यक्रम हवा आहे आणि तो चवताळून उठलाय, तो पेटून उठलेला आहे. आणि इतका पेटून उठलाय की तो आज समोरचे जे विरोधक आहेत त्यांना अंगावरती घ्यायला तयार आहे. फक्त त्यांना याबरोबरच कार्यक्रम देण्याची गरज आहे आणि तो कार्यक्रम दिला तर शिवसेना 60व्या काही 100व्या वर्षापर्यंत चांगली वाटचाल करेल. शिवसेनेला पुन्हा शुभेच्छा. शिवसेनेला मरण नाहीये, शिवसेनेला उज्ज्वल भविष्यकाळ आहे आणि तो भविष्यकाळ अधिक उज्ज्वल करण्याचं काम सर्वसामान्य शिवसैनिकांचं आहे. आणि शिवसेना म्हणजे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तीच असली शिवसेना आहे. धन्यवाद.